कारण जेव्हा कार्यकर्ता चार्ज होतो हे आपल्या महायुतीचं वैशिष्ट्य आहे। महायुतीमध्ये आपल्या शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी, RPI, रासप अनेक आपले मित्रपक्ष आहे आणि सगळी ताकद जी आहे ही लोकसभा जिंकण्याच्या उद्देशाने कामाला लागलेली आहे। अनेक वातावरण सगळीकडे आपल्याला पाहायला मिळतं। एक महायुतीचं वातावरण आपण पाहतोय। खरं म्हणजे शिवसेना भाजपा युतीची जी आपली सुरुवात झाली गेले 25-30 वर्षापासून, बाळासाहेब ठाकरे असतील, श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी आणि प्रमोद महाजनजी यांच्या संकल्पनेतून शिवसेना भाजपा युती झाली आणि मध्ये काही त्याच्यामध्ये विघ्नही आली, पण पुन्हा 1.5-2 वर्षापूर्वी आपण जी लोकांच्या मनातली युती, बाळासाहेबांच्या विचारांची युती, अटल बिहारी वाजपेयींच्या मनातली युती आपण पुन्हा या राज्यामध्ये युतीचं सरकार स्थापन करून पुन्हा एकदा सिद्ध केली आणि त्यानंतर अजितदादा आपल्या सोबत आले। आपली महायुती मजबूत झाली। काही लोक सरकार स्थापन झाल्यापासून सरकार पडणार 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 आतापर्यंत पडणार पडणार, आता बंद झालंय। आता या निवडणुकीमध्ये मनसेने देखील आपल्याला पाठिंबा दिलाय। शेवटी अजितदादा देखील आले त्यावेळेस मोदी साहेबांचं नेतृत्व, त्यांच्या विकासाच्या विजनवर देशाला प्रगतीकडे नेण्याचं काम, देशाला महासत्ता बनवण्याचं स्वप्न आणि देशाची प्रगती आणि आर्थिक जी काही अर्थव्यवस्था मजबूत करणं, या सगळ्या ज्या काही बाबी आहेत या लक्षात घेऊन आणि या राज्यामध्ये जे विकासाचं पर्व आलं आहे, राज्यात जे आपण विकास करतोय, या हे सगळे मुद्दे घेऊन अजितदादा देखील सोबत आले आणि म्हणून मोदीजींच्या विकास नीतीमुळे आपली महायुती भक्कम होत चाललेली आहे। आजपर्यंत आपण वेगवेगळ्या पद्धतीनं निवडणुकीच्या निमित्तानं कधी एकमेकांच्या विरोधामध्ये, कधी एकमेकांच्या बरोबर अशा प्रकारच्या निवडणुका लढवल्या आणि आता मात्र नेत्यांच्या पासून कार्यकर्त्यांच्या पर्यंत सगळ्यांच्या मनामध्ये महायुतीच्या, ह्या देशाचे तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना करायचं अशा प्रकारचं मिशन हे प्रत्यक्षात आपल्याला कृतीमध्ये आणायचं आहे आणि हे कृतीमध्ये आणण्याच्या करता आपल्या पुणे जिल्ह्याचा विचार केला तर 3 लोकसभा मतदारसंघ पूर्ण आणि आपला मावळ मतदारसंघ अर्धा आणि अर्धा रायगडमध्ये कर्जत, उरण आणि पनवेल, जिथं आपले श्रीरंग अप्पा बारणे हे धनुष्यबाणाचं खूण घेऊन त्या ठिकाणी उभे आहेत। 4च्या निवडणुका करत असताना पुणे जिल्हा महाराष्ट्रामध्ये नेहमीच अग्रेसर राहिलेला आहे। पुण्याला एक वेगळ्या प्रकारची पार्श्वभूमी आहे। पुण्याकडे बघण्याचा दृष्टिकोन देशाचा आणि राज्याचा एक वेगळा आगळा आहे। अशा वेळेस आपल्या सर्व महायुतीच्या, मग भाजप असेल, शिवसेना असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, RPI घटक असतील, रासप असेल, सगळ्याच सहकाऱ्यांच्यावर फार मोठी जबाबदारी आहे। मित्रांनो, स्थानिक पातळीचे रुसवे फुगवे दूर करून आपल्या सर्वांना आता एकत्र येऊन विरोधकांना निवडणुकीच्या निमित्तानं धूळ चारण्याचं काम त्या ठिकाणी करायचं आहे। निवडणुकीत कार्यकर्ता सर्वात महत्त्वाचा, लोकांच्या पर्यंत जाणं आणि केंद्र, राज्य, आमदार, खासदार यांचं काम लोकांच्या पर्यंत नेणं। गेल्या 10 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली या भारताने कशा प्रकारची घोडदौड केलेली आहे हे पण आपल्याला लोकांना, मतदारांना सांगावं लागेल। मित्रांनो, बऱ्याचदा आपल्या लोकांची, मतदारांची शॉर्ट मेमरी असते आणि त्याच्यामुळे महत्त्वाच्या गोष्टी
नीटपर्यंत समजून सांगणं हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे. कार्यकर्त्याला बळ देणं ही आम्हा स्थानिक पातळीवरच्या नेत्यांची जबाबदारी ही देखील सर्वांनी समजून घेतली पाहिजे. लोकसभा निवडणुकीच्या साठी महायुतीच्या सर्व पक्षातील स्थानिक मतदारसंघातील नेत्यांनी पदाधिकाऱ्यांनी आपापल्या भागात एकत्रपणे आपल्या चारही उमेदवारांच्या विजयासाठी काम करणं अतिशय आवश्यक आहे. बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ही 7 मेला आहे. बाकीच्या आपल्या मावळ, शिरूर आणि पुण्याची लोकसभेचं मतदान हे 13 मेला आहे आणि त्यामुळं मध्ये अंतर देखील बऱ्यापैकी आहे. त्याच्यामुळं आपण घाण राहता कामा नये. त्याच्याकरता एक एक दिवस महत्त्वाचा आहे. मला बोलवलंच नाही, आमच्या नेत्याचा फोटोच नव्हता, आम्हाला विचारलंच नाही. मित्रांनो, हे तुमच्या माझ्या घरचं लग्न नाहीये. इथं नरेंद्र मोदींना प्रचंड मताधिक्याने तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याची ही निवडणूक आहे. मी आपल्याला एकच मुद्दा मांडण्यासाठी या ठिकाणी उभा आहे आणि जो खूप व्यावहारिक आहे की जर या महायुतीला महाराष्ट्रामध्ये हरवू शकेल तर महायुतीचा कार्यकर्ता हरवू शकेल. तो जर म्हणाला की नाही बाबा ते माझं अलीकडे फ्लेक्सवर फोटो छापत नाही, छोटासा छापतात, खाली लिहावं लागतं की मी कोण इतकं छोटा छापतात, बैठकीला निरोपच येत नाही, मग भाषणाला मला देतो म्हणत मग शेवटी म्हणतात की नाही आता जरा भाषणं जास्त झाली तुला देणार नाही. असं करून आपला कार्यकर्ता जर न्यूट्रल राहिला, काम करणार नाही असं झालं तरच महायुती हरू शकते. अदरवाईज महायुती हरूच शकत नाही. शिरूरमध्ये, मावळमध्ये, बारामतीमध्ये सगळीकडे जो उत्साह आहे, महायुतीच्या प्रत्येक पदाधिकाऱ्यामध्ये उत्साह आहे आणि तितकाच उत्साह मला आवर्जून सांगावं असं वाटतंय. मगाशी नीलमताईंशी मी बोलत होते, नीलमताईंनी मला विचारलं की वातावरण कसं आहे. ताई, आम्ही मध्यंतरी 6 एप्रिलच्या अनुषंगाने 7 एप्रिलला म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या वर्धापन दिनाच्या अनुषंगाने 7 एप्रिलला घर चलो अभियान, घर संपर्क अभियान आणि हर घर मोदी का परिवार हे अभियान राबवलं. मी आवर्जून ताईंना आणि सगळ्यांना सांगू इच्छिते, सगळ्या पदाधिकाऱ्यांना हाच अनुभव आला असेल की आम्ही जिथे जिथे गेलो, नुसता हा उत्साह कार्यकर्त्यांमध्ये पदाधिकाऱ्यांमध्ये असं नाही, तर आम्ही जिथे जिथे गेलो त्या प्रत्येक नागरिकाच्या घराघरामध्ये उत्साह होता. चर्चा आहे, काय चर्चा आहे की महाविकास आघाडीच्या नावाने असं बोललं जातं की सहानुभूतीची लाट त्यांच्याकडे आहे. परंतु तुम्ही समुद्राकडे जर का पाहिलं तर दिसतं की 7 छोट्या छोट्या लाटा येतात, काही बुडबुडे उडतात आणि 7वी लाट असते ती मोठी असते, ती नरेंद्र मोदी साहेबांची मोठी लाट आहे. हे मला या ठिकाणी मुद्दाम सांगायचं आहे. ही जी निवडणूक आहे ती विकास विरुद्ध द्वेष अशा प्रकारची निवडणूक आहे. तो द्वेष आपण सकाळपासून संध्याकाळपर्यंत वाहिन्यांवरून, चर्चेमधून वेगवेगळ्या अपघात झाला तरी त्याच्याबद्दलचं गैरसमज पसरवून अशा प्रकारचा द्वेष आपल्याला सगळीकडे सातत्याने दिसतोय. आणि आज महायुतीचं सरकार महाराष्ट्रामध्ये आहे. केंद्रामध्ये नरेंद्र मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली परत एकदा शासन निवडून यावं आणि महाराष्ट्रामध्ये महायुती जी माननीय एकनाथजी शिंदे, अजितदादा पवार आणि देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली काम करते, ते महायुतीचं सरकार त्यांच्यावरती देखील शिक्कामोर्तब उठवण्याची निवडणूक आहे. आणि म्हणून या निवडणुकीमध्ये आपल्याला विजय मिळवण्यासाठी सगळ्यांनी एकजुटीने काम करणं आवश्यक आहे. आदरणीय दादा, आदरणीय देवेंद्रजी फडणवीस, आदरणीय शिंदे साहेबांची जे मनोमिलन झालं ते मनोमिलन आता आपल्याला पुणे जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतं. दादा, सर्व कार्यकर्ते एकत्र आलेले आहेत, सगळ्यांची सुखदुःख प्रत्येकाने जाणून घेतलेले आहेत आणि या निवडणुकीमध्ये आपण काहीतरी वेगळं करून दाखवण्याचा संकल्प प्रत्येक कार्यकर्त्याने या ठिकाणी घेतलेला आहे. पुणे शहरामध्ये मागच्या लोकसभेच्या निमित्तानं गिरीश बापट साहेब 3,26,000 मतांनी निवडून आले होते. तर आम्ही संकल्प असा केला आहे की मुरली अण्णा मोहोळ हे 5 लाखापेक्षा जास्त मतांनी निवडून आल्याशिवाय राहणार नाही. मला असं वाटतं की मुरलीचे सूर हे संसदेमध्ये उमटल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास मला या ठिकाणी नमूद करायचा वाटतो. आणि आपण दीपक भाऊ फक्त 24 तासामध्ये आपल्या सर्व कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना आवाहन केलं आणि 24 तासाच्या नोटीसवरती महायुतीचे सर्व पदाधिकारी हे या ठिकाणी
उपस्थित झाले, मी आपल्या सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन करतो। आज देशामध्ये आपण पाहतोय की या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वावरती देशातल्या सामान्य माणसाचा विश्वास आहे। त्याचं कारण असं आहे की मोदीजींच्या नेतृत्वाखाली गेले 10 वर्ष या देशामध्ये जे सरकार काम करतंय ते सरकार सामान्य माणसाला केंद्रबिंदू ठेवून काम करतंय। आणि महाराष्ट्रामधून जे आदरणीय आपले सर्वांचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथभाई शिंदे असतील, उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील आणि आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांनी जी आदरणीय पंतप्रधान साहेबांना जे शब्द दिलाय की या महाराष्ट्रामधून 45चा आकडा आम्ही सर्वजण पार करणार आहे, तो आकडा तुमच्या सर्वांच्या जीवावर पार करणार। म्हणून सर्वांना विनंती आहे, ते देशामध्ये जे नरेंद्र मोदी साहेबांनी काम केले आणि महाराष्ट्रामध्ये 17 महिना जे महायुतीने काम केले ते आपण जर सर्वांनी आपल्या आपल्या मतदारसंघामध्ये आपल्या आपल्या प्रभागामध्ये जरी काम सर्वांनी जर पोहोचवलं तर नक्कीच येणाऱ्या काळामध्ये आपले जे आदरणीय लोकसभेचे पुणेचे उमेदवार आहे मुरली अण्णा मोहोळ यांनी मी स्टँडिंग कमिटीमध्ये असताना एक चांगलं काम केलेलं आहे आणि त्यांनी जे काम केलं मग त्यामध्ये नदीसुद्धा प्रकल्प असन, 25 योजना असन, त्याचबरोबर अनेक विकास कामं त्यांच्या माध्यमातून झालेले आहे। आज महायुतीच्या या माध्यमातून परभणीची जागा जानकर साहेबाला सोडली, त्याच्याबद्दल सर्वप्रथम मी अभिनंदन करतो व आमचा पूर्ण समाज बांधव मुरलीधर अण्णाच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहील। की रामदासजी आठवले साहेबांनी कोणतीही राजकीय भूमिका मोठी घ्यायची असेल तर ते या संपूर्ण महाराष्ट्रातून फक्त पुणे शहर निवडतात आणि अशीच भूमिका 2014 पूर्वी आठवले साहेबांनी भीमशक्ती आणि शिवशक्ती याची घोषणा या पुण्यामधून BJ मेडिकल ग्राउंडवरून केली होती प्रचंड जनसमुदायासमोर। आणि त्यानंतरच खडकवासला मतदारसंघामध्ये पोटनिवडणूक लागली आणि आश्चर्य सांगतो न भूतो न भविष्य होतो की कोणाला वाटत नव्हतं की खडकवासलाची जागा आपण जिंकू, पण सर्व त्या वेळचे RPIचे कार्यकर्ते असतील जीवाचा आटापिटा केला। आमचे परशुराम माडेकर होते, संगीता आठवले होती आणि सर्व त्या खडकवासला मतदारसंघातल्या लोकांनी भीमराव अण्णा तापकीरला निवडून आणलं। महायुतीचे अधिकृत उमेदवार त्यांचं नाव आहे मुरली, आपल्या उमेदवाराचं नाव आहे मुरली आणि हे नाव ऐकून समोरच्यांनी पहिलीच निवडणूक हारली, कारण मुरलीचं नाव आहे। कृष्णाच्या विरोधात लढणार कोण हो? एकदा कृष्ण उभा राहिल्यानंतर लढायचं का नाही लढायचं त्यांनी ठरवलं, मनात त्यांनी हारली आणि म्हणून त्यांनी आता घरची वाट धरली नाही का। तर काही हरकत नाही, कोणाची चेष्टा करायची नाही, मस्करी करायची नाही, सन्मानाने आपल्याला सगळ्यांना बरोबर घेऊन जायचंय। बातम्या प्रकाशित होत असतात पण या ठिकाणी दिसतोय तो महायुतीचा एक दिलानं एकजुटीनं एक वज्रमूठ आपल्याला दिसेल की सर्वजण एकत्र येऊन काम करतायत आणि या 4ही जागा आपण निश्चितपणे जिंकणार आहोत अशा प्रकारचा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो। एकाही ठिकाणी मला स्टेज मिळाला पाहिजे, माझा फ्लेक्सवर फोटो पाहिजे, मला भाषणाची संधी द्या असं एकाही पक्षाचा नेता म्हणत नाही, याला एक दिलानं काम करणं म्हणतात। आज राज्यातल्या सगळीकडे निश्चितपणे महायुतीचे कार्यकर्ते सगळे काम करतात, नेते काम करतात, पण साहेब या ठिकाणी मी अगदी खात्रीपूर्वक सांगतो जे पुण्यामध्ये मनोमिलन झालंय, जे पुणे लोकसभेमध्ये आम्ही लोक एकत्र आलोय, ज्या पद्धतीनं काम करतोय ते इतर कुठे नसेल। इतकी चांगले कार्यकर्ते आमचे सगळे पदाधिकारी आज कामाला लागलेत आणि सगळ्यांनी ठरवलंय की पुन्हा एकदा या देशाचे प्रधानमंत्री मोदीजींना करायचंय। साहेब आपण तिघांनी, आपण माननीय आपले मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, माननीय अजितदादा असतील, माननीय देवेंद्रजी असतील, आपण या राज्याच्या वतीनं माननीय प्रधानमंत्रींना पुन्हा एकदा प्रधानमंत्री करण्यासाठी आपण जो शब्द दिलाय, आपण जो संकल्प केलाय की या राज्यातनं 45 पेक्षा अधिक खासदार आम्ही तुम्हाला देऊ, मी आपल्याला शब्द देतो, या सगळ्या कार्यकर्त्यांच्या ताकदीवरती साहेब आम्ही तुम्हाला शब्द देतो। पुणे जिल्ह्यातल्या 4ही जागा आम्ही त्याच्यामध्ये निश्चित आणल्याशिवाय राहणार नाही, हे सगळे कार्यकर्ते आम्ही जीवाचं रान करू।